आणि आता एक नजर टाकूयात मुंबई उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। रेल्वेच्या पश्चिम मार्गावरती आज मेगा ब्लॉक बोरिवली ते अंधेरी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। महालक्ष्मी रेसकोर्सवरती कुठल्याही पद्धतीचं बांधकाम होणार नाही। रेसकोर्सच्या जमिनीवरती फक्त हिरवळ, सायकल ट्रॅक आणि लोकांना चालण्यासाठी वॉक ट्रॅक बनवणार मुंबई महापालिकेची माहिती। वांद्र्यातल्या गोविंद टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, नव्या विकासकाची नियुक्ती करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी। लवकरच इमारतीचा रखडलेला पुनर्विकास होणार। मेट्रो 3 आता 3 टप्प्यात वाहतूक सेवेत येणार। पहिला टप्पा मे महिन्याच्या अखेरीस आरे ते बीकेसी भुयारी, दुसरा टप्पा बीकेसी ते वरळी आणि तिसरा टप्पा वरळी ते कुलाबा असणार। ठाणे बोरिवली भुयारी मार्गातील अडथळा दूर, MMRDAला केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली। येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पाच्या भूमिपूजनाची शक्यता। कचरा व्यवस्थापन विलगीकरणासाठी बीएमसीकडून 168 कोटींचा निधी, गेल्या वर्षीच्या अंदाजापेक्षा 14% अधिक तरतूद। दुरावलेली बिबट्याची 3 पिलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तिथल्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात। स्थानिक रहिवाशांनी पिल्लांची माहिती देताच उद्यानातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी बिबट्याची पिल्लं ताब्यात घेतली। मुंबईमध्ये पारा वाढला, किमान तापमानात वाढ झाल्यानं काहीसा गारठा कमी। पुढील 1 ते 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार, हवामान विभागाचा अंदाज। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातल्या डोळखाम धरणाची पाईपलाईन फुटल्यानं हजारो एकर शेती पाण्याखाली। काकडी, कलिंगड आणि कडधान्य पिकाचं नुकसान, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे दुरुस्तीचं काम नाही।